लाइट इन्फंट्री अल्फा कंपनी। अल्फा कंपनी, मी कॅप्टन विजय राणे। आज इथे का आलो आहोत हे आपल्या सर्वांना माहित असेलच। आज आपली भारत माता संकटात आहे। आपल्या देशावर शत्रूने आक्रमण केले आहे व आपल्या भारत मातेच्या संरक्षणाची कामगिरी अल्फा कंपनीवर आली आहे व मला अभिमान आहे की अल्फा कंपनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी प्राण गेला तरी मागे सरणार नाही। आज आपण सर्वजण इथे शपथ घेऊया की आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी प्राण गेला तरी शत्रूला पाठ दाखवणार नाही। या कॅम्पचे इन्चार्ज मेजर वाघमारे आपल्याला पुढील सूचना देतीलच। तोपर्यंत तुम्ही सर्वजण आपापल्या तंबूत विश्रांती घ्या। एनी डाऊट? नो सर। अल्फा कंपनी लाईन तोड। या राणीला पाहिलंय, मेजर वाघमारेला पाहायचं। आता ते काय करतात ते पाहायचंय। अरे या कॅम्प मध्ये साधी जेवणाची पण व्यवस्था नाहीये। बरोबर अमर, काहीतरी कर बाबा। आपल्या गावचा तो खटारा होता ना, तोच बरा होता। मला वाटतं कशाला इकडे दगड धोंड्यासाठी मारायला आलोय। काय म्हणालास? दगड धोंडे? हे दगड धोंडे, दगड धोंडे, दगड धोंडे, दगड धोंडे, दगड धोंडे। ही भारत माता आहे, आई आपली आई, 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 आई। अरे तू काय या आईचं रक्षण करणार? भ्याडच तू, भ्याड। मराठ्याचं रक्तच नाहीये तुझ्या अंगात। जा जा, गावात जाऊन ती खटारा चालव, तीच तुझी लायकी आहे। अरे तू तरी कशाला थांबतोस इकडे? तू पण चालता हो राम्या, तू पण थांबू नको इकडे। जा सगळ्यांनी, मी एकटा समर्थ आहे या आईचं रक्षण करण्यासाठी। एकटा समर्थ आहे मी। जा सगळ्यांनी, 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 सगळ्यांनी। अमर, तू ठीक बोल रहा है। देश की रक्षा करना अपना फर्ज है। अमर, मी तुझ्या बरोबर आहे। अमर, मी पण। अमर, चुकलं माझं। मला असं बोलायला नको होतं। आपण एकत्र मिळून इकडे आलोय, एकत्र मिळून पुढे जाऊया। होय अमर? रघु, अल्फा कंपनी फॉल इन। सुरक्षा कशी आहे? ओके सर। शत्रूची काय हालचाल? नो सर। गुड। अल्फा कंपनी लाईन तोड। आई, काय झालं आई? आई, पण तू का घाबरलीस? अरे, तुमचे बाबा सीमेवर आहेत ना, वाईट स्वप्न पडलं। पण आई, तूच तर म्हणतेस वाईट स्वप्न चांगलं असतं म्हणून। हो, खरंच चांगलं असतं। मी उगाचच घाबरले। हे बघा बाळांनो, उजाडायला अजून अवकाश आहे। तुम्ही झोपा आता। छान आहे ना? काय रे अमर, तुझे बाबा सीमेवरती गेलेत, परत येणार आहेत की नाही? का बोलास रे? माझ्या बाबांबद्दल असं बोलतोस? आता बोलास तेवढा बोललास, याच्या पुढे बोलास ना? काय करणार रे तू? काय करशील? काय करशील तू? जा रे जा, मार 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 त्याला, सोडून दे रे, घाबरेडे नुसता। मुलांनो, शिवाजी महाराजांच्या गुरुचं नाव तुम्हाला माहित आहे का?
नाही. दादोजी कोंडे. गुरुजी चहा. सावित्रीबेन, सावित्रीबेन. धनीराम से काय झालं इतकं ओरडायला? अरे काय झाला म्हणून काय विचारते? तुझ्या या अर्धांड अमरने माझ्या नाजूक मेवण्याचा हात पेरगळला. शेठजी, मुलांच्या भांडणात मोठ्याने पडू नये. त्यात अमर गावातील कॅप्टन भोसलेंचा मुलगा आहे. अरे वा रे गुरुजी, मिलिटरीच्या माणसाच्या पोरगा झाला म्हणून काय झाला? त्याला काय लायसन भेटला काय? कुणाचा पण हात पेरगाळायला, कुणाचा पण तंगडी मोडायला? अरे हे लोकांना कुठे नोकरी भेटते नाही ना, म्हणून हे लोक होते मिलिटरी मध्ये भरती आणि बायका पोरांना सोडून देते वाऱ्यावरती. धनीराम सेठ, खबरदार पुन्हा असं बोलाल तर. भोसल्यांच्या घराण्यात कशाची कमतरता नाही. भरपूर जमीन जुमलाय, सोनं पिकतंय जमिनीत. पण देशासाठी बलिदान करण्याची परंपरा आहे आमच्या घराण्याची. अमर, का हात पिरगळलास तू त्याचा? हे बघ, पुन्हा असं केलंस तर याद राख. अक्का, आम्हाला प्यायला थोडं पाणी भेटेल? आणते. हा हा हा. काय सेठ, हा? घोड्यावर बसता येते का तुम्हाला? हा? मग आम्ही काय गाढवावर बसले? काय पारू, मुलं वगैरे ठीक आहेत ना? बरी आहेत. नमस्ते अक्का. मावशी, सुनबाई काय म्हणते? मारायला गेले अक्का. हा, शिरपू काका इकडे या जरा. आलो अक्का. काका, आज दिवसभरात सगळा खळा नांगरून झाला पाहिजे आणि एक खतही टाकून घ्यायचंय. दिवसभरात खत टाकून होईल ना? घ्या. अरे हा अमर सकाळपासून कुठे गायब झालाय कोणाच ठाऊक. काम करायचं म्हटलं की याला भारी कंटाळा. सापाला पकडलं. सावित्री अक्का, सावित्री अक्का, अमर हातात साप पकडलाय. काय? अमर, अमर, अरे खाली टाकता सापाला. उसे छोड़ दे बेटा. काय झालं सावित्री अक्का? काय झालं? अप्पा, अहो या मुलाने साप पकडला आणि त्याला खाली सोडत नाही तो. अहो तो विषारी बिषारी असला आणि याला डसला म्हणजे? कसा डसेल आई? जोपर्यंत मी याला त्रास देत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच करणार नाही. न त्रास देता डसतात ती माणसंच. हो की नाही हो मलंग बाबा? सच है बेटा. सावित्री अक्का, ऐकलेस ना तुझ्या उन्हाळ मुलाचे विचार? अरे अमर बेटा, सोड त्याला. अमर बाबा, त्याला सोड, त्याची मुंडी ठेचून काढ. नाही शिरपू काका, त्याला नाही मारायचं. त्याला मारलं तर त्याच्या काळ्या आईला वाईट नाही का वाटणार? वाटल्यास आप्पांना विचारा. आता तुला तुझ्या काळ्या आईकडे सोडतो. हा जा. हा आई, आई. माझा म्हणूनच म्हणतो आप्पा, ही माझी गोरी आई आणि ही माझी काळी आई. ही माझी गोरी आई आणि ही माझी काळी आई. सावित्री अक्का, तुझा मुलगा उन्हाळ हेकेखोर जरी असला तरी तो मनाचा निर्मळ आहे. आईचं प्रेम त्याच्या रक्तातच उसळते. त्याला गोरी आई काय आणि काळी आई काय, दोन्ही सारख्याच. सावित्री अक्का, हा तुझा मुलगा तुझं नाव काढेल मोठेपणी. सावित्री अक्का, तुझे पती देशाच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता भारत मातेसाठी प्राण अर्पण करायला सीमेवर लढतायत आणि तू इथं काळ्या आईची सेवा करून सोनं पिकवतेस. खरंच तू धन्य आहेस सावित्री अक्का, तू धन्य आहेस. अरे रघुशेठ, अब्दुल मियां, सलाम अलैकुम. अरे अमर, तू आहेस कुठे? हॉटेल ताज मध्ये तुझी वाट बघत होतो. अरे आता मी एक महत्वाचा निर्णय घेतला. निर्णय, आणि तोही महत्वाचा. आणि तुम्ही घेतला कोणता? तसं काय, मला ती खटारा गाडी चालवायचा कंटाळा आलाय. बर. हो, आणि मला पण रोज कोंबड्या चोरायच्या, परत त्याच मालकाला विकायच्या आणि वर त्याच्याकडनं पैसे घ्यायचे. असे लोकांना खोटे धंदे करून लुबाडण्याचा धंदा मला बंद केला पाहिजे. बर, काय विचार केला? विचार नाही, निर्णय घेतलाय. निर्णय, आणि तोही महत्वाचा. अरे वा, कोणता? आपण सगळे मिलिटरीत भरती व्हायचं आणि देशाची सेवा करायची. तिथे काय खाय प्यायची चंगळ असते. लढाई काही रोज नसते रे. लढाई असली तर कारण समजून काहीतरी बाहेर पडायचं. आपण काय लढाईला घाबरतो? असलं त्याच्या लढाईला आपण घाबरत नाही. घाबरलो नाही तर चकलो. काय विचार, काय महत्वाचे निर्णय?
उशीर कशाला करताय? उद्याच्या उद्या शहरात जाऊन मिलिटरीत भरती व्हा. हो, शुभ कार्याला विलंब नको. अमर दादा तार आहे, बरं झालं इथे भेटला. घरी जातो तो तार द्यायला. अरे कोणाची तार आहे? अरे दादा पहिला आला. ये दादा पहिला आला. अमर काय झालं? अरे काय झालं अमर? शेखर दादा इंजिनियर झाला. कॉलेज मध्ये पहिला आला. खरंच अमर? आई आई आज पप्पा इथे असते तर त्यांना किती आनंद झाला असता ना. हो अमर, आज शेखरने माझे स्वप्न पूर्ण केलं. अमर, आता मला फक्त तुझी काळजी आहे. ए आई, माझी काळजी काय करतेस? तू बघशील मी पण या घराण्याचं नाव काढेन बघ. वा, हं? नक्कीच घराण्याचं नाव काढेल. आल्या आता माझ्याशी नाव जोडता येत नाही, पण घराण्याचं नाव नक्की काढेल. हो ना? हिला कशाला पाठवलं मला बोलवायला? अरे बाबा, मी नाही पाठवलं तिला. मग? माझ्याशी बोलता बोलता ती तुझ्याकडे केव्हा गेली मला माहितच नाही. काय ये तू इथे. या रुच्या पिंकी या. अमर, तुला शेतावर नाही का जायचं? हो हो जायचं ना. दादा, आम्ही पण चालू ना तुझ्यासोबत. नाही अजिबात आम्ही पण चालू ना. नाही, अजिबात नाही. तुम्ही खूप त्रास देता मला. अरे आम्ही पण चालू. बर बर बर, पण घरी सांगून आलात की नाही? ठीक आहे, येतो आहे. जा. या चला. अमर, 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 अरे अमर, अमर, अमर. मी येते ना शेतावर. नको, आमच्या ट्रॅक्टर मध्ये जागा नाहीये, कळलं? मनात असेल ना तर जागा होते. ये तू. ऍडजस्ट करूया ना दादा. आम्ही दोघी तुझ्या मांडीवर बसू. तृप्ती त्या तुझ्या बाजूला बसेल. ए नाही, बघ बघ, एवढ्या लहान मुली नाही कळतंय, पण तुला काही कळत नाही. हो, अजिबात नाही, अमर, अजिबात नाही. नाही, कळलं? ये. अमर, अमर. स्वतःला काय समजतो देव जाणे. ये, 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 ये. आता काय झालं? अमर दादा, तृप्ती ताईचं तुझ्यावर किती जीव आहे. ती सारखीच तुझ्या नावाचा जप करत असते. परत तुम्ही दोघींनी काढला का तिचा विषय? मला नाही आवडत ती. सारखी घोरपडी सारखी चिकटलेली असते मला. पण खरंच तिचा तुझ्यावर खूप जीव आहे. सांग ना, असं का वागतो तिच्याशी? हो ना, सांग दादा, असा कशाला वागतोस? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. बोला की. बस. बस बर. मला माहित आहे तुझं तृप्तीवर खूप प्रेम आहे आणि तृप्ती लहानपणापासून तुझ्या जीव ओतते. पण मला एक वचन हवंय. वचन? गजाखा कसलं वचन? तुमच्या घराण्याच्या परंपरेनुसार प्रत्येक व्यक्ती सैन्यात जाते आणि हीच परंपरा तुझ्या आईने तुझ्यावर लादली तर तृप्तीचं विधवेचं जीवन मी नाही सहन करू शकणार. गजाखा, नाही, हे शक्य नाही. मी माझ्या आईच्या विरोधात जाणं शक्यच नाही. त्यासाठी मला माझ्या प्रेमाचा त्याग करावा लागला तरी चालेल. मग तुला तृप्तीचा विचार सोडावा लागेल, सोडावा लागेल, सोडावा लागेल. तू तर केव्हा सोडून दिलास. कोणाला? तृप्ती ताईला. बाबा, ओ बाबा, हे घ्या. मावशे, काय अडचण नाही ना? नाही नाही, मला लागली आहे भूक, मी पळतो. बाळा. तुम्ही पण लवकर घरी जा. आई, आई मी आलो ग. आज शेतातली सगळी कामं संपून आलोय. आणि मला खूप भूक लागलेली आहे. अरे स्वयंपाक तयार आहे आणि खीर आहे. वा, खीर? अरे आज तुझा दादा इंजिनियर झाला ना,
आज तुझे बाबा घरी असते तर किती छान झालं असतं. सर्वांनी ही बातमी अगदी आनंदाने साजरी केली असती. खरंय तुझं आई. पप्पा नाही तर शेखर दादा तरी असायला हवा होता नाही. शेखर दादा, ए अमर, शेखर दादा, अरे हळू. शेखर दादा, शेखर दादा, शेखर दादा. अरे कसं आहेस? अरे तू काय कळवलंच नाही. आई, शेखर दादा. अरे हो हो, दुपारी चालाय तो. म्हटलं तुला एक मस्त सरप्राईज द्यावं. बरं तुम्ही बसा बोलत, मी खीर आणते तुमच्यासाठी. दादा दादा, तू कळवायचं मला. मी घ्यायला आलो असतो तुला. आई आली बघ. आई खीर सुद्धा घेऊन आली. घे. नाही आई, अगोदर मी तुझं तोंड गोड अरे पण मी तुझ्यासाठी दादा म्हणतो ते हो, बरोबर आहे. बघ, तू बघ. आधी तुझं हा, मान आहे. आता मला ते मी नाही, भरवणार. दादा. मी भरवणार. दे दे. हा. नाही. खरंच तुमच्या दोघांचं प्रेम सदैव असंच फुलत राहू दे, हीच देवाला माझी प्रार्थना. रुचा, पिंकी, अरे अमर, ये बाईस. तयार झाला का रुचा पिंकी? तुझ्या बरोबर जाण्याची तयारी चालली आहे. हो का? बोलवा ना. अगं ऐकलं का, अमर आलाय. तुमच्या मुलींनाच तयार करते. चहा घेणार का? नाही नाही, चहा नाश्ता मी घरूनच करून आलो. काका काका एक सांगू, तुम्हाला पाहिलं की मला पप्पांची खूप आठवण येते. तुम्ही आणि पप्पा एकाच बॉर्डरवर असते तर किती बरं झालं असतं. त्याचं काय अमर, आपल्या देशाची सीमा खूप दूरवर पसरली आहे. तुझे वडील काश्मीरला, तर मी गुजरातच्या सीमेवर, पण दोघेही देशाचेच रक्षण करतो. अरे वा, किती छान तयार झाले. वा. अरे पण आज देवीच्या देवळात जायची फरमाईश कोणाची? हम्म. आज देवीचा वार आहे ना. अरे दादा, काल रात्री देवी माझ्या स्वप्नात आली होती. हो, म्हणाली तुझ्या अमर दादाला देवळात घेऊन ये, मी त्याला दर्शन देईन. अच्छा. हो. हो, मजा यायचं. चला येतो. या. खरंच या अमरने आपल्या मुलींना केवढं प्रेम लावलंय ना. हो खरंच. वा, किती बरं वाटतंय. काय सुंदर दृश्य आहे. अजून खरी सुंदरता तर दिसायचीच आहे. अच्छा, पण मला एक कळत नाही, तुम्ही देवीच्या देवळात यायचा हट्ट धरला आणि इथे महादेवाच्या देवळात काय घेऊन आलात? अरे दादा, हम्म. आज शुक्रवार, हम्म. तुला देवीच्या देवळात एवढी शांतता मिळाली असती का? अरे नादान बालका, आता उगाच असे पोरकट प्रश्न विचारू नकोस. हम्म. आणि शंकराच्या देवळात पार्वती देवी नसते का? असते मातांनो, असते. चला आता. हा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे पार्वती देवी, आमच्या अमरदादावर प्रसन्न हो, प्रसन्न हो. हे पार्वती देवी, आमच्या अमरदादाला दर्शन दे, दर्शन दे. तू इथे कशी? जसा तू आलास तशी मी आले. रुचा, रुचा, ए रुचा, पिंकी. आता कळलं, त्यांचं कारस्थान आहे. पण तू
कॅप्टन भोसले, लढाईतील उत्तम कामगिरीसाठी मी तुमची गॅलंट्री अवॉर्ड करता शिफारस करतोय. आणि हो, तुमची रजा सुद्धा मंजूर केली आहे. आई, अमर, फवारणी करून झाली? हो झाली. आई, हे जरा चेक करून घे. कामगारांचे पगार द्यायचे. सायरन? कोण आहे का घरात? तुम्ही कोण आहात? पोलीस. कॅप्टन भोसले मिलिटरी मधून पळून गेलेत. खबरदार पुन्हा असं काही बोलाल तर. माझ्या पप्पांना पळपुट आवडतो. थांब तुला. अमर, शेखर थांबा. अरे थोबाड दाखव की. तुम्ही? पप्पा तुम्ही वा. सुखी राहा. वाचला तुम्ही. मग मिलिटरी वाले असे एकदम हल्ला करतात, कळलं? आणि बघ दाशीची राणी तलवार घेऊन आली. मला काही नको. तुम्ही आलात हेच खूप झालं. बरं आधी जेवून घ्या. काय नको, खरं सांगू का? तुला पाहिल्याने माझं पोट भरलं. काहीतरी. खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. हे सगळं वैभव तू तुझ्या ताकदीवर उभं केलंयस. दोन्ही मुलांना मोठं केलंयस. आता एक काम तुला करायचंय. सांगा तरी, मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? माझी तर एकच इच्छा आहे, या घरात 2 सुना याव्यात. शेखरची मला काळजी नाही. तो इंजिनियर झाल्यापासून सारख्या मुलींच्या मागण्या येतात त्याच्यासाठी. पण अमरचं कसं होईल त्याचीच काळजी वाटते मला. हे नाही, त्याची काय काळजी करू नकोस. त्याची बालपणीची मैत्रीण तृप्ती, ती त्याच्याशी लग्न करायला एका पायावर तयार होईल. हा तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही. जाऊ दे गे. वेळ आली ना की सगळ्या गोष्टी आपोआप घडून येतील बघ. बरं ते ठीक आहे. तुम्ही प्रवासात थकून आला, जरा विश्रांती घ्या. मग निवांत बोलू आपण. चल चल पप्पा, आज जरा शेखर दादाला शेतावर घेऊन जातो. आई येतो का? लवकर या. आई पप्पा. चला दादासाहेब, भरपूर इंजिनिअरिंगचा अभ्यास झालाय. आता काळ्या मातीचा अभ्यास शिकवतो तुला. बघूया तरी आता काय प्रगती केली. सावित्री, ही एवढीशी बोटा एवढी पोरं आता डोंगरा एवढी मोठी झाली. त्यांची लग्न आता करून द्यायला पाहिजे. मग नातवंड खेळवण्यात आपल्या दोघांचा वेळ कसा जाईल ते कळणार सुद्धा नाही. मग काय, तू आणि मीच. तू तिथं मी आणि मी तिथे तू. पण माझी एक प्रबळ इच्छा आहे सावित्री. रणांगणावरती लढता लढता 5-25 शत्रूंचे मुडदे पाडूनच आपल्याला मरण यावं. असं बोलू नका. हे जवानाची बायको असते आणि मरणाला काय भरतेस? हे बघ, मला एक वचन दे. समजा तसंच काही घडलं तर तुझ्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब सुद्धा येणार नाही. वचन दे. वचन दे. हे बघ अमर, आम्ही सीमेवर असताना सुद्धा मजेत असतो, हास्य विनोद करत असतो, पण तरी सुद्धा आमची नजर मात्र शत्रूवर असते. हो का पप्पा? अरे घराच्या सुरक्षित चौकटीमध्ये बसून युद्धाच्या गोष्टी चघळणं किंवा देशप्रेमाच्या गोष्टी करणं सोपं असतं रे. पण प्रत्यक्ष सीमेवर लढताना शरीरामध्ये हत्तीचं बळ असावं लागतं, वाघाचं निडर काळीज असावं लागतं आणि मुख्य म्हणजे हृदयामध्ये देशाबद्दल अपार प्रेम असावं. त्या जोरावर युद्ध जिंकता येतात. पप्पा, पप्पा खरंच तुम्ही महान आहात. पप्पा, पप्पा मला तुमच्यासारखं व्हायचंय. ते सगळं ठीक आहे रे, पण देशप्रेम कधी शिकून शिकता येत नसतं, किंवा ते दान किंवा खैरातीमध्ये मिळत नसतं, किंवा पैशाने ते विकत घेता येत नसतं. म्हणूनच ते केवळ श्रीमंतांच्याच मालकीचं नसतं. ते हृदयामध्ये जन्माला येतं, मस्तकामध्ये भिंत आणि सदैव श्वासामध्ये असतं. म्हणूनच ते शहरांपासून खेड्यापर्यंत आणि महालांपासून झोपड्यांपर्यंत कुठेही आढळू शकतं.
पापा, या मातृभूमीकडे माझं एक मागणं आहे. हे मातृभूमी कृपा करुनी दे मजला आशीष. जन्म लाभो पुनश्च इथे चुकवाया तुझे ऋण. घडावी तुझीच सेवा जन्मोजन्मी हीच आहे आस. दे भारत माते दे वरदान या बालकास. प्रणाम, त्रिवार प्रणाम. शाबास बेटा शाबास. हे बघ, मी शहरात जाऊन रिपोर्टिंग करून येतो. ठीक आहे पप्पा, मी शेतावर जाऊन येतो. जा. नमस्ते कॅप्टन साहेब. राम राम धनीराम शेठ. लय दिवसांनी दर्शन काय भेटलं. भलतच बोलताय धनीराम. अहो तुम्ही या गावातली मोठी असती पण आमची काय. काय वार्ता करून राहिले कॅप्टन साहेब? तुम्ही तो आम्हाला लाजवून राहिले. वो खजूर का बच्चा, वो हिंदुस्तानी क्या छिपता है? खुदा कसम तुमने हमारे आदमी को मारा, हम तेरे को जिंदा नहीं छोड़ेगा. बाहर निकल. ओ फौजी बाहर निकल. ओ हिंदुस्तानी, ओ फौजी डरपोक बाहर निकल. ओए हिंदुस्तान का फौजी, ओ बाहर निकल डरपोक. ओए नहीं तो ये बच्चे को मार डालेगा. निकल बाहर. अबे बाहर निकल. निकल बाहर. चुप कर तू. छोड़ दे. वो बंदूक नीचे रखो. बच्चे को तो नीचे रखेगा लल्लू. पहले बंदूक नीचे रखो. अरे बच्चे को छोड़ दे. बच्चों को रखेगा मगर तेरा पहला बंदूक नीचे रखो. वो देखता क्या है तू? रखो बंदूक नीचे. अब तो बच्चे को छोड़ दे. मेरा बच्चा. वंदे मातरम. काय झालं कॅप्टन साहेब? कॅप्टन साहेब, सावित्रीबाई, खरंच तुम्ही महान आहात. धन्य आहे तुम्ही, खरंच धन्य. अरे मिलिटरीतल्या या माणसानं देशसेवेसाठी स्वतःचे प्राण सुद्धा पणाला लावले. आणि मी आयुष्यभर पैसा संपत्ती साठवत राहिलो कॅप्टन साहेब. मी काय, पैसा काय, सगळं तुच्छ आहे तुमच्या पुढे. खरंच तुच्छ आहे.
सावित्री मग काय मग आपण दोघं तू आणि मी दोघच. जिथं तू तिथं मी, जिथं मी आणि तिथं जिथे तू. तिथे तू सावित्री मग काय. अच्छा, आपणच दोघे बसतो. जिथं तू तिथं मी आणि मी तिथं तू. आई, कसला विचार करतेस आई? पप्पांची आठवण येते ना. लढाई सुरू झाली. तुझ्या बाबांची इच्छा होती की सीमेवर लढता लढता मरण यावं, पण दैव नशिबाने हे असं झालं. आपल्या घराण्याची परंपरा ही एक आहे, आपल्या घरातला एक तरी पुरुष सैन्यात असतो. आई, मी जाईन सैन्यात. आई, परंपरा ही आहे की थोरल्याचा हक्क पहिला. तरी सुद्धा आई, सैन्यात मीच जाणार. तुझा मोठा भाऊ या नात्याने मीच जाणार. दादा, तू शिकलायस, इंजिनियर झालायस, इथं तुझी गरज आहे. आज आपल्या देशावर मोठं संकट आलंय, रक्षणाला मी जाणार. तू या आईला सांभाळ, मी त्या आईला सांभाळतो. आई, अमरचं काही एक ऐकू नकोस. निर्णय तूच घे. सावित्री, माझी प्रबळ इच्छा आहे, रणांगणावरती लढता लढता 5-25 शत्रूंचे मुडदे पाडूनच आपल्याला मरण यावं. ती इच्छा मी पूर्ण करेन.
आपली अल्फा कंपनी. अरे तू इकडे काय करतोस? तिकडे जा, तिकडे जा. नाही तर आउट, आउट. Come on, come on. चल मागे जा, मागे जा, चल. Come on, fast, fast, fast. Yes, good. तू इकडे काय करतोस? तिकडे जा, चल. माझा हात अजून बरा नाही काही झाला. नको सांगू नको, चल, तिकडे जा, चल. जातो. Yes. Come on, take position. Fast, fast. चला संपलं एकदाचं ट्रेनिंग. उद्याचा दिवस गुढीपाडवा Yes. गावात साजरा करता येईल. Yes. अरे जिगू आणि महेश कुठे आहेत? कुठं काय कुठं? राम्या माहिती ना तुला सारखा खाका खातो. अरे पण धावत सुटतो. चला, निघूया. आई, हा अमर गेलाय कुठे? एवढी कामं पडल्यात बघ. अरे तो बाजारात गेलाय पूजेचं सामान आणायला. तू परत आलीस माझ्या मागे. तुला ना मी तू असं का रे ओरडत असतो माझ्या अंगावर? पूर्वी किती प्रेमाने वागायचास, आता हे असं ओरडत असतोस. जास्त त्रास देऊ नको मला. जा तू घरी. अमर, अमर, तू आज सांगितल्याशिवाय मी इथनं जाणार नाही. मी काय सांगणार नाही तुला. अमर, मी जाणार नाही. अमर, ऐकायचंय तुला? ऐकायचंय? हो. तुझी आत्या माझ्याकडनं सैन्यात जाऊ नको असं वचन मागत होती. आणि तुला माहिती आहे, मी माझ्या आईचे कष्ट आणि पप्पांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आणि त्यासाठी मला तुझ्या प्रेमाचा त्याग करावा लागला तरी चालेल. अमर, बस एवढंच? अरे तू आत्याचं म्हणणं काय मनावर घेतोस? माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्यासाठी जन्म घेतलाय. असू दे, असू दे. अमर, अरे अमर, ऐक तरी माझं. अमर, हे बघ, हे बघ, सगळं सामान आणलं. अरे वा, जोडीने आला. आई तू पण. आणि हिला सांगून ठेवा माझ्या मागे मागे येत जाऊ नको म्हणून. अरे का चिडतोय सारखा तिच्यावर? पहा नाही, इकडे येत असताना हा रस्त्यात भेटला म्हणून याच्या बरोबर आले. याच्या बरोबर कोण येते? हे बाई, खोटं बोल नको तू. अमर, अमर, आधी तू गुढी उभार बघू. हा. रुचा पिंकीने बाहेर पाठ मांडून रांगोळी काढून ठेवलीये. शेखरने हारही बनवून ठेवलाय. तृप्ती, तू हा कलश आणि कापड बाहेर नेऊन ठेव. सावकाश. रुचा, पिंकी, रांगोळी बस झाली. आता गुढी उभारायला मदत करा मला. चला लवकर, उठा उठा. हा. सांगितलं कळत नाही तुला? अरे दादा, तिने टेबलला धरलंय, तुला तर नाही ना धरत. हो का? असू दे, असू दे. आणि टेबलच धरलंय, तुला नाही ना धरत. अरे कळत नाही तुला? आता कळलं कळलं. तुझ्या बेटा साडी दे. तुझ्या साडी दे. हा, काय ऐकत नाही काय नाही. अरे साडी, साडी. हळू हळू हळू. साडी मागितली तर तांब्यात घे. हे पटकन. हा, काय वेड्याचा बाजार आहे. काय हसताय? व्यवस्थित बांध. हा, व्यवस्थित बांधतो. तो तांब्या दे. काय? तो तांब्या दे. प्रेमाने. तांब्या देते. अजून थोडं. तो तांब्या दे लवकर. दे पटकन. तृप्ती बघा, डोक्यातच घालेन तुझ्या. डोक्यातच घालीन तुझ्या. अरे अमर, तुझं आवडलं की नाही अजून? अगं आई, या तिघी मला खूप त्रास देत आहे. तू सांग त्यांना. पाहिलंच दादा, देव बाप्पाला पण हेच मान्य आहे. जमली जमली जोडी, जमली जमली. पकड ना दादा आता. आता कशाला थांबलास? कशाला थांबला?
काय अरे अमर थांब अरे पोस्टमॅन. हॅलो हॅलो. अरे काय रे? टेलिग्राम. टेलिग्राम कोण आलंय रे अमर? हा टेलिग्राम आलाय. टेलिग्राम? मला सीमेवर जायची ऑर्डर आली आहे. Yes. आजच तयारी करायला हवी. मला आशीर्वाद दे. यशस्वी हो. आलेच मी. दादा ऑल द बेस्ट. नशीबवानास भारत मातेचं रक्षण कर जिंकून. दादा तू कुठे चाललास? मी लढाई करायला चाललो. म्हणजे डिशूम डिशूम करायला? म्हणजे ढिशूम ढिशूम करायला. आज आमचा दादा शक्तिमान होणार, महाशक्तिमान, आणि शत्रूंचा धुवा उडवणार. दादा हे घे गणपतीचं लॉकेट. हे तुझं सदैव रक्षण करेल. आणि लवकर ये, पण विजयी होऊनच ये. नक्की विजय होऊन ये. रुचा, पिंकी, मी तुमच्यापासून किती दूर गेलो ना तरी मनानं मी तुमच्या जवळच असेन. तुमची खूप आठवण येईल मला. बरं मला सांगा, मी परत येताना तुमच्यासाठी काय आणू? काही नको. काही नको? पण दादा तू माझं एक ऐकशील? अगं तू काही सांग, काही ऐकीन मी. प्रॉमिस? एकदम प्रॉमिस. यस. तू तृप्तीताईशी परत गट्टी होऊन जा ना, आणि तिच्याशी प्रेमाने बोल. तृप्ती, हे तृप्ती, अमर, मला माहितीये तुला काय सांगायचं. मी तुझीच आहे आणि तुझीच राहीन. जाताना माणसासमोर रडायचं नसतं. मी कुठे रडते? मी नाही रडत. तू काळजी कर नको. तुला त्रास द्यायला मी लवकरच येणार आहे. तृप्ती, ओवाळ त्याला. अमर, हे आपल्या कुलदेवतेचं वरदान आहे. हा माझा आशीर्वाद समज. संकटाच्या वेळी तुला याची मदत होईल. विजयी हो. मातानो पुत्र द्या, बहिणीनो भाऊ द्या, भूमीची ओटी भरा, भूमीची ओटी भरा.
लाइट इन्फंट्री अल्फा कंपनी. अल्फा कंपनी, मी कॅप्टन विजय राणे. आज इथे का आलो आहोत हे आपल्या सर्वांना माहित असेलच. आज आपली भारत माता संकटात आहे. आपल्या देशावर शत्रूने आक्रमण केले आहे व आपल्या भारत मातेच्या संरक्षणाची कामगिरी अल्फा कंपनीवर आली आहे. व मला अभिमान आहे की अल्फा कंपनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी प्राण गेला तरी मागे सरणार नाही. आज आपण सर्वजण इथे शपथ घेऊया की आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी प्राण गेला तरी शत्रूला पाठ दाखवणार नाही. या कॅम्पचे इन्चार्ज मेजर वाघमारे आपल्याला पुढील सूचना देतीलच. तोपर्यंत तुम्ही सर्वजण आपापल्या तंबूत विश्रांती घ्या. एनी डाऊट? नो. अल्फा कंपनी लाईन तोड. या राणीला पाहिलंय, मेजर वाघमारेला पाहायचं. आता ते काय करतात ते पाहायचंय. अरे या कॅम्प मध्ये साधी जेवणाची पण व्यवस्था नाहीये. बरोबर. अमर, काहीतरी कर बाबा. आपल्या गावचा तो खटारा होता ना, तोच बरा होता. मला वाटतं कशाला इकडे दगड धोंड्यासाठी मारायला आलोय. काय म्हणालास? दगडधोंडे? हे दगडधोंडे, 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 दगडधोंडे. ही भारत माता आहे. आई आपली आई. अरे तू काय या आईचं रक्षण करणार? भ्याडच तू, भ्याड. मराठ्याचं रक्तच नाहीये तुझ्या अंगात. जा जा, गावात जाऊन ती खटारा चालव. तीच तुझी लायकी आहे. अरे तू तरी कशाला थांबतोस इकडे? तू पण चालता हो. राम्या, तू पण थांबू नको इकडे. जा सगळ्यांनी. मी एकटा समर्थ आहे. या आईचं रक्षण करण्यासाठी एकटा समर्थ आहे मी. जा सगळ्यांनी, 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 सगळ्यांनी. अमर, तू ठीक बोल रहा है. देश की रक्षा करना अपना फर्ज है. अमर, मी तुझ्या बरोबर आहे. अमर, मी पण. अमर, चुकलं माझं. मला असं बोलायला नको होतं. आपण एकत्र मिळून इकडे आलोय. एकत्र मिळून पुढे जाऊया. होय अमर. रघु, अल्फा कंपनी फॉल इन. सुरक्षा कशी आहे? ओके सर. शत्रूची काय हालचाल? नो सर. गुड. अल्फा कंपनी लाईन तोड. लगे उठ. लगे उठ लवकर. आजी मला झोपू दे ना. अरे गाढवा, तू तुझ्या आजीच्या कुशीत नाहीये. मिलिटरी कॅम्प मध्ये झोपलायस. त्या कॅप्टन वाघमारेला कळलं ना तर लात घालतील कंबड्यात. उठ लवकर. पाणी आहे की हिमालय? बघून घे. शेवटचा चेहरा बघून घे रग्या. बघून घे. आय आय आय. गावात चांगला खेळत होतो, बागडत होतो, नाचत होतो. कुणी सांगितलं होतं सैन्यात भरती व्हायला? या थंड पाण्याने आंघोळ केला मरतोच आहे मी. मर मर. अरे झाली का रे आंघोळ? सुरू करतो आंघोळ. शाबास. थंड पाण्याने आंघोळ करायला मजा येते. पाणी इकडे तिकडे ढगायला लागली.
चला आंघोळ झाली. काय झालं? पाय दुखतायत रे. रोज रोज पेट्रोल जातोय ना, अंगातलं पेट्रोलच संपलं. हळू 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 नाश्त्याला देणार हळू. सगळं तूच ठेव. एक नंबर. आई ग. तू कसला विचार करतोयस? विचार करायला पाहिजे मला. रोज रोज पेट्रोल पाठवून त्या वाघवाऱ्याने पायात गोळे आणले रे. अरे या बंदूक की गोलियाशिवाय आदमी कुछ सोच सकता है? मी विचार करत होतो की परवा गणपती बसतात, गावात काय धमाल करायचो ना. मग आतापर्यंत तयारीला लागलो असतो. मग अब्दुल, रघु, आपण कॅम्प मध्ये गणपती बसवला तर. अरे पण त्या हिरण्यकशिपूचा काय? हिरण्यकशिप कोण? अरे तो वाघ मारे. अरे बापरे. तो परवानगी देईल का याचा विचार कर. त्याची चिंता नको, ते काम माझं. पण कॅम्प मध्ये गणेशोत्सव साजरा करायचा म्हणजे करायचा. अस्सलाम वालेकुम. मैं बलबीर बोल रहा हूँ. अताउल्ला खान कहाँ है? बेवकूफ, मैं ही बोल रहा हूँ. बोलो क्या खबर है? देखिए, मराठा बटालियन गणेश जी का उत्सव मनाने वाले हैं. अच्छा मौका है, बम फिट कर दो. काय नाही, ते बंदूक गन शोधतोय. बंदूक इकडे चालू का? हे काय? कोणतरी सिगरेट टाकले असणार. सिगरेट नाही, चिरूट आहे. चिरूट. चर्ची लोडायचा ना. चिरूट नाही तो. मग हा तुला आठवत नाही का? ट्रेनिंगच्या वेळी आपलं सांगितलं होतं रॉकेट लॉन्चर आहे तो. त्याने काय होतं? अरे फुटतो तो. फुटतो. नाही फुटतो नाही. टाकून दे. टाकून दे. अरे तिथे आपले लोक आहेत. मग तिकडे रॉकेट. त्या लॉकेट मुळे वाचलो. दादा, हे घे गणपतीचं लॉकेट. हे तुझं सदैव रक्षण करेल. आणि लवकर ये, पण विजय होऊनच ये. हे कोण आहे? बजरंग बली.
बजरंग बली. अरे या अली. कितने याद किया अली को? मेरा नाम है शेर अली. तेरी कौन सी गली? इधर की गली कि उधर की गली? उधर की गली. तो इस गली में क्या कर रहा है? चल उस गली में जाके भूखना. या अली कोणतरी येईल. ही बंदूक काय फुलं टाकायला आणले? मार ना. या गोळ्यामुळे बहुतेक माझा पाय जाणार आहे. मापर रस्त्यावर भीक मागायला मोकळे. काय चाललंय काय? इथे गप्पा मारायला नाही, युद्ध करायला आलोय. पोझिशन्स घ्या. मेजरने सांगितलंय प्रत्येकाने 10 सैनिक मारलेच पाहिजेत. कम ऑन. 10 कसे मारायचे रे? काहीतरी आयडिया काढणार रे. अली अली कुठे आले? अली काय मग आली आली लावलंय. अरे आयडिया आली. आयडिया आली. सांग सांग. एक 2 3 4 5 6 7 8 8 9 10 9 10 तुला सगळीकडचं दिसतं. वा वा वा. 10 म्हणजे माझा कोटा संपला. मी जातो. हो गए. अब रघु को देखता हूँ. भारत माता की जय. हर हर महादेव. शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. भारत माता की जय. हिंदुस्थानी सैनिकांचा चौकीवर ताबा. मराठा बटालियनची उल्लेखनीय कामगिरी. सुभेदार अमर भोसले यांनी आपला जीव धोक्यात टाकून चौकीवर ताबा मिळवला. पाहिलं का आपला अमर आणि त्याच्या साथीदारांचा केवढा हा पराक्रम. आज त्यांच्या आत्म्याला किती अभिमान वाटेल आपल्या पुत्राचा. सर. येस सर. सर ही इम्पॉर्टंट फाईल. मी मीटिंग साठी श्रीनगरला जातो, हेडक्वार्टर्सला. उद्या संध्याकाळपर्यंत परत येईल. हाय लेवलवर काही डिसिजन्स घेणार आहेत. अल्फा कंपनी फॉल इन. अल्फा कंपनी, मेजर साहेब महत्वाच्या कामासाठी हेडक्वार्टरला गेलेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे ते येईपर्यंत आपल्याकडून कुठलीही हालचाल, कुठलीही ऍक्शन घेतली जाणार नाही. सर्वांच्या ड्युटीज नेहमीप्रमाणेच असतील. एनी डाऊट्स? नो सर. अल्फा कंपनी लाईन तोड. मिस्टर वाघ, तुम्ही तुमच्या पोस्टवरती जा.
मी माझ्या राऊंडवरती जाऊन येतो. येस सर. म्हणे ऍक्शन घ्यायची नाही. त्या मेजरने याला चार्ज दिल्यापासून स्वतःला वाघमारे समजायला लागला कॅप्टन. खरंय तुझं. मला वाटतं त्याला अरब देशात पाठवलं पाहिजे. हो म्हणजे उंटावर बसून पाठीला कुबर येईल तेव्हा कळेल. थांब. कशाला? राण्याला बोलवतो, त्याला पाठीवर घेणे जा अरब देश. कॅप्टन काय चाललंय? काय नाही आपलं. ते आज काय ऍक्शन घ्यायची नाही, मग आम्ही स्वयंपाकखोलीत जाऊ का? नो नो ड्रामा. सॉरी सर. म्हणतात ना की त्याची कोण गेल्याशिवाय जात नाही. याने कुत्ते की दोन तेरे की तेरे. म्हणजे काय? उभा राहा मग. उभा राहा तुम्हाला तू म्हणतोस ते बरोबर आहे. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी. उभा राहा म्हणजे कळेल. जा जा बरं. सर आपला एक जवान नव्हतोय. सर फायरिंगची ऑर्डर द्या. मेजर वाघमारेंचा आदेश आपणास मोडता येणार नाही. त्यांच्याशी माझा संपर्क सुरू आहे. संपर्क होईपर्यंत थांबावं लागेल. शिवरायाचे वंशज आम्ही, सह्याद्रीचे शूर मावळे. हर हर महादेव असे आमचा नारा, भारत असे हमा प्यारा. स्वतंत्रता संग्राम ने की ब्रिटिश राज्य की समाप्ती. जर असं चालत राहिलं तर आपल्यापैकी कोणी जिवंत राहण्याने ऑर्डर द्या सर. अमर परिणाम वाईट होते. मला त्याची पर्वा नाही, पण मी माझ्या जवानांना मरू देणार नाही. अमर अमर, तुझी हिम्मत कशी झाली माझा हुकूम मोडण्याची? सर, फायरिंग त्यांनी आधी सुरू. शट अप. यू हॅव डिसओबेड माय ऑर्डर्स. यू आर ऑफ द ड्युटी फॉर फर्दर ऍक्शन. सर, कॅप्टन राणे, त्याच्याकडचं शस्त्र काढून घ्या. सर. आणि कॅम्प द्रासच्या दिशेने शिफ्ट करा. सर. अल्फा कंपनी लाईन तोड.
साली माणसं विषारी असतात. जा जा, तुला मुक्त केलं. या निर्दयी माणसांच्या जगातनं दूर कुठेतरी निघून जा. जा जा. हं? बाहेरलेस आणि इथे जी जी हुजूर. अपने प्लान के मुताबिक मराठा कंपनी को टेंट में इकट्ठा कर देना. कुछ गड़बड़ तो नहीं? नहीं. जिस तरह हमने पहले की चौकियां जीती है उसी तरह मराठों को इकट्ठा करना और पार्टी देकर मस्त रखना. आपका सिग्नल मिलते ही हम उस टेंट को उड़ा देंगे. शाम को 7 बजे मेरे सिग्नल का इंतजार करना. मैं तेरे सिग्नल का इंतजार करूंगा. सर 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 सर. ओके ओके. सर बलबीर देशद्रोही आहे सर. सर आज संध्याकाळी तुम्हाला पार्टीच्या निमित्ताने टेंट मध्ये बोलून तो टेंट उडवायचा प्लॅन आहे त्याचा सर. मुळात तू इथे करतोस काय? यू आर नो मोर इन दिस रेजिमेंट. सर आउट. आणि गायकवाड्याला घेऊन जा. सर तुम्ही सर दिस इज व्हेरी सिरियस. आउट. प्लीज सर प्लीज सर माझा ऐका. तो देशद्रोही आहे सर. तो घात करणार आहे सर. सर सर माझा ऐका सर. माझा ऐका सर. प्लीज सर. सर माझा ऐका सर. सोडा मला. सोडा मला. सोडा. अमर काय चालवलंस हे? साहब जी, मैं बलवीर की पत्नी हूँ. यही गद्दार है. अमर जो कर रहा है वो ठीक ही कर रहा है. उसे मत रोकिए. समय बहुत कम है साहब. मला माफ करा सर. तुला माफी नाही. मी चुकलो सर. फातिमा मी चुकलो. बॉम्ब फुटेल सर. या आरामखोरांनी आतमध्ये बॉम्ब लावलाय सर. आपल्याला इकडनं दूर जायला पाहिजे लवकर. राम्या ठीक आहे. या आरामखोराच्या पाय बांधा आणि याला टेंट मध्ये टाका. सर मी चुकलो सर. मी चुकलो. फातिमा मी चुकलो. मी चुकलो फातिमा. पैशामुळे माझ्या डोळ्यांनी विकत घेतलेल्या कुत्र्याला ही शिक्षा मिळायला पाहिजे. चल लवकर. चला सर चला. तो हरामखोर आता उल्ला खान सिग्नलची वाट बघत असेल सर. सिग्नलची वेळ झाली आहे सर. त्या आता उल्ला खानला मी सिग्नल देतो. सर मला वाचवा. फातिमा तू तरी समजावून सांग त्याला. फातिमा मी चुकलो सर. सर मला वाचवा. सर मला वाचवा. मला वाचवा सर. शाबास अमर. आज आमच्या सगळ्यांचे प्राण केवळ तुझ्यामुळे वाचले. नाही सर. याचं सगळं श्रेय यांना. एक गद्दार की पत्नी कहलाकर जीने से मैं मरना ही पसंद करूंगी. मगर अमर, मैंने तुम्हें बेटा कहा है. मेरे मरने के बाद मेरा अंतिम संस्कार तुम ही करना. हे काय केलं? हे काय केलं?
अगर भारत की हर मां आप जैसे होती तो किसी शत्रु की हिम्मत नहीं जो अपने देश पर आक्रमण कर सके। मां, तुझे सलाम मां। सर, तुम्ही दिलेली ऑर्डर मी मोडली, मला क्षमा करा। मी ते फक्त देशाची सेवा करण्यासाठीच आलो होतो, पण मी अपयशी ठरलो। सर, मला दुःख फक्त एवढ्याच गोष्टीचं वाटतं की मी माझ्या आईला दिलेलं वचन पूर्ण करू शकलो नाही। येतो सर। अमर, तुला ओळखण्यात मी खरोखरच चूक केली। झालं की नाही रे? सर, अमर, मला माफ कर, मी तुला समजू शकलो नाही। जाऊ द्या ना सर, माझ्या मनात तसं काहीच नाही। अमर, तुला सस्पेंड केला, तू आमच्यातून निघून गेलास। आमचं कशात लक्ष लागत नव्हतं। हमने कई बार सोचा तू कहाँ होगा, लेकिन ढूंढेंगे कैसे? मेजर साहब थे ना। सर, पुढे जायची अजून ऑर्डर आली नाही वाटतं। अजून तरी नाही, तिथे जाणं थोडं कठीण आहे ना। बरं आहे ना, ऑर्डर नाही आली ती। ऑर्डर आल्यावर काय, मरण हातावर घेऊन जायचंय। अरे त्या मरणाला कोण घाबरतंय? देशासाठी जर मरण आलं ना तर जन्माचं सार्थक झालं समजेल मी। शत्रूंच्या गोळ्याने देहाची चाळण जरी झाली तरी प्राण असेपर्यंत लढत राहील। शाबाश अब्दुल, शाबाश। चाळणी कशाला, बुंदी पाडायची एक गोष्ट लक्षात ठेव रघु, शूर पुरुषाला वीर मरण एकदाच येतं, पण भित्रा माणूस त्याला मात्र क्षणाक्षणाला मरणाच्या सामोरे जावं लागतं, कळलं? गायकवाड, हा ट्रे घेऊन कुठे चाललास? आज मेजर साहेब सर्वांना पार्टी देणार आहेत। काय आज? गेट टुगेदर। एक छोटीशी पार्टी। पार्टी? आणि मेजर साहेबांच्याकडे? अब्दुल, पार्टीला मजा आली, मस्त रंगली है पार्टी। अरे मेजर साहब की पार्टी है, उसमें रंग तो आना चाहिए। अरे तिकडे पार्टी चालली, तिकडे एकटाच का उभा आहेस? घरची आठवण आली वाटतं। नाही, मी विचार करतोय तो पुढचा, चौकी मिळवण्याचा। तिथे जाणं थोडं कठीण आहे, पण त्या हरामखोरांकडे एक सिक्रेट फाईल आहे। ती फाईल आपल्याला मिळवता आली तर शत्रूवर आक्रमण कसं करता येईल आणि कुठून करता येईल हे ठरवता येईल। नाही, प्लॅन चांगला आहे, पण तुमच्या जीवाला धोका आहे। बघा मग, आपल्या भारत मातेसाठी आम्ही कुठलाही धोका पत्करायला तयार आहे। आणि तुझ्यामुळे आमची हिंमत वाढली आहे। हा अमर। अब्दुल, रघु, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्या प्लॅन मध्ये मी शामिल आहे। तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करेन। येस। जय हिंद।
सर वॉकी टॉकी माझ्याकडे द्या. सगळं रघु आणि अब्दुलच्या प्लॅन प्रमाणे झालं पाहिजे. रघु तसं मागेच बघत ये. हो हो मी पुढे बघतोय. हो हो अजूनपर्यंत कोण पकडत कसं नाही आपल्याला. तेच म्हणतो मी पण. आपला प्लॅन फेल झाला की काय? म्हणजे पुढे तर काहीच दिसत नाही. हं? मागे कोण आहे रे? माझ्या मागे तूच आहेस. कोणी नाही. मग चल आपण फुल्याच मारूया. हेच बरं आपलं. अच्छा अच्छा चल. अरे मागे बघ मागे बघ. सरळ बघ तू, इकडे तिकडे बघू नको. आजकाल नुसत्या फुल्या मारायचं वाटतं पण पकडत नाही आपल्याला. आम्ही बायका आहोत. यहाँ क्या करने को आए हो? आम्ही वैष्णोदेवीला चाललो. चलो. तुम्ही वैष्णोदेवीचे वॉचमन एक, हमारे साहब के पास चलो. बिना शबाब के शराब अधूरी होती है. अगर यही शराब कोई कमसीन हसीना अपने हाथों से पिलाती तो मजा दुगना होता है. हाँ जनाब. चलो अंदर. कहाँ ले जा रहे हो हमें? थोड़ा ना हमें कहाँ ले जा रहे हैं? मेजर साहब, आपकी शाम रंगीन करने के लिए आपकी खिदमत में मैं इन्हें पेश कर रहा हूँ. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. मेजर साहब ऐसा तो नहीं ये औरतें हिंदुस्तानी फौज की सरकारी जासूस है? मेजर साहब आपको लगता है कि हम जासूस हैं? तुम लोग जाओ. जाओ जाओ. नहीं. मेजर साहब हम लोग वैष्णो देवी के दर्शन के लिए जा रहे थे. बीच में बस का एक्सीडेंट हो गया. कुछ लोग मर गए, कुछ घायल हो गए और कुछ बेहोश हो गए. तुम जहाँ जाओगी वहाँ कत्ल ही होगी. वो क्या है? घायल, बेहोशी मामूली सी बात है. लगता है अंधेरे में हम रास्ता ही भूल गए. गलत जगह पर आ गए. नहीं नहीं नहीं, तुम तो सही जगह पर आई हो. तुम्हें देखकर तो हम रास्ता भटक गए हैं जाने मन. ये क्या कर रहे हो? हमें छोड़ दीजिए ना. छोड़ देंगे. तुम सभी देवी के दर्शन को जा रहे थे ना. आज की रात देवी ना सही, हम देवताओं का दर्शन कर लो. हम तुम्हारा नाच गाना देखना चाहते हैं. आप कहते हैं तो हमें नाचना ही पड़ेगा. हम नाचते हैं और नचाते भी हैं. अब्दुल तू पळ. रघु मी येतो. माझ्या जीवापेक्षा ती फाईल महत्वाची आहे. पळ लवकर. कमान भाई, कमान फास्ट. चला लवकर चला. रामी, तुम लोग ने यहाँ आकर खुद अपने मौत को दावत दी है. मेजर आज तेरा पाला एक मराठा से पड़ा है और ये मराठा वो है जिसने शेरनी से माँ का दूध पिया है. हम तुम्हें बहुत सारा पैसा देंगे. बंगला, गाड़ी, सब कुछ होगा तुम्हारे पास. ये हिंदुस्तान की फौज में नौकरी करने की कोई जरूरत नहीं रहेगी. सचमुच तुम कमीने हो, कमीने. तुम लोगों ने कश्मीर के लड़कों को फुसलाकर वतन से गद्दारी करने पर मजबूर कर दिया. तुम्हें मालूम है उसमें से कितने लड़के जवानी देखने से पहले ही मर गए. सचमुच तुम गीदड़ हो, गीदड़. अब्दुल, अब्दुल, व्हेरी गुड. फाईल मिळाली. पण रघु कुठे आहे? नाही फाईल आम्ही आणली. रघु आतमध्ये फसलाय. ओ माय गॉड. त्याला आपल्याला वाचवलं पाहिजे जरा. नाही, हे तू मेजर साहेबांकडे दे. मी रघुला वाचवतो. दिस इज इम्पॉर्टंट. कम ऑन फास्ट. कम ऑन बॉय. तुम सच बताओ जवान, हम तुम्हारी जान बख्श देंगे. तू क्या मेरी जान बख्शेगा? हम लड़ने निकलते हैं तो सर पे कफन बांध के ही निकलते हैं. हम देश के लिए लड़ते वक्त सिर्फ भारत माँ पे होने वाले अन्याय को देखते हैं, हमारे मौत को नहीं. देश की रक्षा करते वक्त मौत आ जाए तो हमें खुशी होती है. खामोश. इसे मजबूर करके सच उगाल दो. फिर भी ये नहीं माना तो इसकी आंखें नोच कर इसे खत्म कर डालो. अरे हाँ! मैं आज तुम जैसे कुत्तों के हाथों से मरने नहीं आया, बल्कि मेरे साथ साथ तुम्हारे मौत का सामान लाया हूँ. भागो, कहाँ भाग रहे हो कुत्तों? चलो वहीं रुको. कोई नहीं लेगा, सब मरोगे तुम.
हॅलो हॅलो थांबा. यस यस रघु, अमर यस, अमर यस. रघु तू काळजी करू नको, अब्दुलने मला सगळं सांगितलंय, तुला सोडवायला आम्ही सगळे येतोय. नाही यावर तूच म्हणाला होतास ना, भारत माता आपली आई आहे आणि तिचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. रघु मी येईपर्यंत तू कुठलाही निर्णय घेऊ नकोस. नाही नाही अमर, तू इकडे येऊ नकोस. नको नको, माझी काळजी करू नकोस. इकडचं मी बघतो. ही लोक माझ्या ताब्यात आहेत, ह्यांचं काय करायचं ते मी बघतो. लिसन टू मी रघु, तुझा जीव महत्वाचा आहे रघु, माझा ऐक रघु. जय हिंद. रघु माता की वंदे मातरम, वंदे मातरम. सावित्री अक्का, ओ सावित्री अक्का. तृप्ती, तू साडी आणि गजा अक्का तुम्ही? हो अमरचाई, मीच. या पोरीच्या हट्टा पुढे मी हारले बघा. आता सून म्हणून हिला पदरात घ्या. त्याचा विचार माझ्या मनात आधीपासूनच होता. सुखी राहा. अमरचाई, मी तुमच्याशी फार वाईट वागले, मला क्षमा करा. गजा अक्का, आपल्या माणसाचं कोणी मनावर घेतं का? आता ही बातमी अमरला लवकरात लवकर कळवायला हवी, म्हणजे तो आल्यावर हळद लावायला बरी. लाज लाजरी अशी बावरी तुझीच बघते वाट. दूरच शाळा जाशी वेड्या हातात घे रे हात. कुशल प्रेम करा, प्रेमात रंग भरा. कुशल प्रेम करा, प्रेमात रंग भरा. रंगात यार जरा, जमली रे जमली जोडी, जमली रे जमली जोडी. हेलो, मेजर वाघमारे हियर. श्रीनगर से कर्नल सिंह बोल रहा हूँ. आपकी मांग के मुताबिक मदद पहुंचाने में थोड़ी देर लगेगी. लेकिन सर हमारे पास सिर्फ 26 जवान है, हम दुश्मनों को कैसे रोक सकते हैं? ये देश की इज्जत का सवाल है. टेक योर डिसीजन. लेकिन सर तुम्ही अस्वस्थ का दिसताय सर? अरे श्रीनगरहून मेसेज आला होता की कुमक पाठवायला काही वेळ लागेल. सध्या आपल्याकडे फक्त 26 जवान आहेत. आपले 26 जवान का कमी आहेत सर? भारताचा प्रत्येक जवान 50-50 पाकिस्तानींना पुरून उरेल. तुम्ही फक्त हुकूम द्या सर. द्रासच्या चौकीवर आपल्याला एक सिक्रेट फाईल मिळाली होती, राईट? हो सर. त्याच फाईलसाठी रघुने आपले देहाचे तुकडे तुकडे करून भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं.
ते बलिदान आम्ही फुकट जाऊ देणार नाही सर. राईट. त्याच्याच बलिदानाचं हे प्रतीक आहे. तुला माहितीये कारगिलला जाण्याचा एकच खडतर मार्ग आहे. हो. त्या मार्गावर पाकिस्तान्यांनी अशा 3 गन्स बसवलेल्या आहे. त्या मार्गाने जाणारा प्रत्येक जवान तिथे टिपला जातो. यस सर. आणि त्याच्यावर मी एक प्लॅन तयार केला. तुमची परमिशन असेल तर दाखव. सर हे बघा सर, इथे तो हरामखोर अताउल्ला खान, इथे आपण आहोत सर. प्रत्येक वेळेला आपण इकडनं अटॅक केला आणि इथे आपली माणसं टिकली केली. या प्लॅन प्रमाणे मी मागच्या रस्त्याने गेलो तर अताउल्ला खानला कळायच्या आधी आपण त्याच्यावर अटॅक करू शकतो सर. कारण ही आणि ही तिन्ही पोस्ट त्यांच्या ताब्यात आहे. इकडनं आपण काहीच करू शकत नाही. काम तसं धाडसाचं आहे. अमर, तुझा प्लॅन बरोबर आहे. मी मेजर असलो ना तरी यापुढचे सगळे निर्णय तुझ्या प्लॅन प्रमाणे असतील. हेलो हेलो हेलो, सूबेदार अमर यार, ओवर. सूबेदार अमर, मुबारक हो बेटा. आज मैं तुम्हें एक नजराना देना चाहता हूँ. जरा उस तरफ देख. नजारा और नजराना, उसे देखकर तुम खुशी से पागल हो जाओगे. ये तुम्हारा मेजर वाघमारे था. अब भी कहता हूँ वक्त है अपने बचे हुए मराठों को लेकर वापस जा और अपने देशवासियों से कह देना कि अताउल्ला खान ने कश्मीर ले लिया. और बेटा, कश्मीर का वजीर आजम मैं तुम्हें ही बनाने वाला हूँ. बददिमाग, तुम्हारे खून में गद्दारी है, मेरे खून में नहीं. अरे शेर का बच्चा हूँ, तुम्हारी तरह गीदड़ की औलाद नहीं. तो बे पिल्ले, अब भी वक्त है पीछे हट जा. परसों ही हमारी ईद है और ईद का जश्न हम तभी मनाएंगे जिस दिन कश्मीर को हम पाकिस्तान में शामिल कर लेंगे. तुम पाकिस्तान को तो संभाल नहीं सकते, ख्वाब देखते हो कश्मीर का. तुम्हारे नापाक इरादे हम कभी कामयाब नहीं होने देंगे, बल्कि तुम्हें हराकर आजादी के पहले का हिंदुस्तान बनाएंगे. ये हसरतें तुम अपने साथ ले जाओगे पिल्ले. वक्त ने तुम पाकिस्तानियों को पहले 2 बार बता दिया था हिंदुस्तान से टकराने का अंजाम. अरे हमने लाहौर तक घुसकर अपना तिरंगा लहराया था. एहसान मानो हमारा कि आज पाकिस्तान है, वरना कब का मिट चुका होता. खामोश गुस्ताख. क्यों, सच्चाई कड़वी लगती है? अब और एक सच्चाई सुन रावण. तुम ईद मनाओगे तब मनाओगे, लेकिन अब हमारी दिवाली आने वाली है. जिस तरह रावण को मारकर राम ने लंका पर विजय हासिल की थी और लोगों ने दिवाली मनाई थी, उसी तरह पाकिस्तानी सैनिकों पर फतेह हासिल करके हम इस दिवाली में ऐसे पटाखे जलाएंगे, ऐसे पटाखे जलाएंगे कि उसमें तुम्हें ईद का चांद नहीं, दिन में तारे नजर आएंगे. बहुत भाषण दे चुके हो. अगर जान की सलामती चाहते हो तो पीछे हट जाओ. अरे हम मराठे शिवाजी के वंशज हैं, जो कभी पीछे नहीं हटते, हमेशा आगे बढ़ते हैं. तू अपनी जान की खैरियत चाहता है तो अपने मजबूर पाकिस्तानियों को लेकर भाग जा. वही है ना जिसे रघु ने और अब्दुल ने नचाया था और वक्त आने पर अपने साथियों को छोड़कर भाग गया था. अरे भगोड़े, तू क्या इस मराठे से लड़ेगा? अब इस मराठे की आखिरी बात सुन. कल कारगिल पर हिंदुस्तान का तिरंगा लहराएगा और सूरज की पहली सुनहरी किरण उसे अपने आंचल में लेकर उसका स्वागत करेगी. ये एक मराठे की चुनौती है तुझे. क्यों, आवाज बंद हो गई? अरे इनकी आवाज तो हमेशा बंद होती है. ले अमर, तेरे प्लान के मुताबिक आगे बढ़े. अब्दुल, सबक सिखाने का वक्त आ गया. सर, तुम्ही प्लॅन प्रमाणे तुमचं काम करा आणि मी अब्दुल, चंद्रकांत आणि मुन्ना जाऊन गनचा बंदोबस्त करतो.
त्या अताउल्ला खानला जहन्नुमचा रस्ता दाखवतो. अमर, सर प्लीज वेळ नाहीये, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. शिवाजी महाराज की चला कंपनी फॉलो मी. मेजर साहब, उस तरफ देखिए, मराठा बटालियन की कितनी बड़ी फौज दिख रही है. इतनी फौज, इसका मतलब हमें गलत खबर मिली है. कोई बात नहीं, मैं इस गन से बाकियों को ठिकाने लगाता हूं. कल सुबह तक मराठों ने जितनी चौकियां जीती है उस पर पाकिस्तान का झंडा लहराएगा. उस्मान, तो बाकी फौज लेकर उस तरफ बढ़. यहाँ पर मेरे साथ सलमान और सुलेमान रहेगा. नारे तकदीर. रुको, खबर गलत मिली है. यहाँ तो एक भी मराठा नहीं है. अब देखते हैं ये लोग बच के कैसे जाते हैं. चलो, उन्हीं की मशालें लेकर उन्हें जिंदा जलाने के लिए ढूंढो. शिवाजी महाराज की आपल्या माइंसने आपले काम फत्ते केले आहे. पाकड्यांचे काम तमाम केले. चला, अमरच्या मदतीला चला. मागे फिरा. शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की. थांब अब्दुल, प्लॅन प्रमाणे आपण गनच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आता याच्या पुढे मला एकट्याला जायला पाहिजे. तुम्ही इथेच थांबा. अमर, खुदा करे तेरी तमन्ना पूरी हो जाए और हम विजय होके गांव जाएंगे. जैसे गांव में नई दुल्हन आती है, लोग नाचते हैं, खुशियां मनाते हैं, उसी तरह हमारा स्वागत हो जाए. अब्दुल, हमारा स्वागत हो ना हो, मगर आज मैं अपनी भारत माता को मुक्त करना चाहता हूं. उसे नई दुल्हन के रूप में देखना चाहता हूं. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट अमर. ऑल द बेस्ट. शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. थे हमसे लड़ने. मर गए साले सब हिंदुस्तानी. आए थे मुझसे टक्कर लेने. मरो मरो सालो, अब कोई रुकावट नहीं. अब थोड़ी देर बस.
कश्मीर हमारा होगा, राज करेंगे हम हिंदुस्तान पर। ये जो 3 गन मिसाइल है, कल सवेरे सूरज उगने से पहले 10 चौकी, टाइगर हिल और बटालिक को हिंदुस्तान से अलग कर देंगे। अताउल्ला खान, अरे पहले इस अब्दुल से निपट ले कमीने, और हिंदुस्तान पर राज करने का तेरा सपना कभी साकार हो ही नहीं सकता है, क्योंकि तुम लोग लड़ते हैं केवल पैसे के लिए, लेकिन हर हिंदुस्तानी फौजी अपनी जान हथेली पे लेके लड़ता है अपनी मातृभूमि के लिए। हो, तुम अब्दुल हो यार, गले लग जा। तेरा मेरा मजहब एक ही है, तेरा मेरा खामोश! कमीने, मेरा एक ही मजहब है और वो है मेरा वतन। जिस थाली में मैं खाता हूँ उस थाली में छेद नहीं करता। हर हिंदुस्तानी फौजी, चाहे वो हिंदू हो या मुसलमान, हम संग संग जीते हैं, ईद दिवाली साथ साथ मनाते हैं, और हैवान दूर जैसे दुश्मन का खत्मा भी साथ मिलकर करते हैं। अमर उठ, अमर उठ! अरे यार, रावण तुझ्या समोर उभा आहे, त्याचा अंत तुझ्या हातनच व्हायला पाहिजे। अमर उठ! अमर, अमर, आईला दिलेलं वचन पूर्ण कर। अमर, मातृभूमि का कर्जा चुकाने का सही वक्त आ गया है। अमर उठ! अमर, अमर, आईला दिलेलं वचन पूर्ण कर। मातृभूमि का कर्जा चुकाने का सही वक्त आ गया है। अमर उठ! अमर, आईला दिलेलं वचन पूर्ण कर। अमर, हे आपल्या कुलदेवतेचं वरदान आहे, हा माझा आशीर्वाद समज। संकटाच्या वेळी तुला याची मदत होईल। विजयी हो। अताउल्ला खान, या हिंदुस्तान जिंदाबाद! वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। कल कारगिल पर हिंदुस्तान का तिरंगा लहराएगा और सूरज की पहली सुनहरी किरण उसे अपने आंचल में लेकर उसका स्वागत करेगी। आठवते मला अजूनही तुझी ती शिकवण वीरतेची, या मुलाच्या हृदयी कोरलीस भावना देश रक्षणेची। म्हणाली होतीस मला माऊली लाज राख मातीची,
घालून येशील विजयाची माळा किंवा देशील भेट वीर मरणाची. देश सेवा धर्म माझा प्राण मी आणिला. अमर भोसले, अमर भोसले, सम्राट, चल चल सम्राट. अमर दादा प्रॉमिस केलं होतं की तू परत येशील. तृप्तीताई, तृप्तीताई. नाही बेटा, सांभाळ स्वतःला. सांभाळ देश माझी माऊली राहिलो मी दूर. आठवीता रूप आई भरून येतो. राहिलो मी दूर. देश माझी माऊली राहिलो मी दूर. शेखर, आपलं कर्तव्य कर. सलामे शस्त्र. धन्य हे माते
पतीला लाभली वीरगती, पण नाहीस तेव्हा तू घाबरली. पुत्र शहीद झाला तरी नाहीस तेव्हा तू बावरली. कोण जाणे की आज तुला काय ग हे झाले. कधी न रडणाऱ्या या सावित्रीचे आज डोळे का पाणावले. भारत मातेचं रक्षण करता करता जर माझा शेखरही कामी आला तर भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आणि युद्धावर पाठवण्यासाठी माझ्याकडे आणखी एक मुलगा नाही, आणखी एक मुलगा नाही. वंदे मातरम.